Hello friends, welcome to AV number 2, part number 2 of the poem The Planner's last poem, poem number 6, 2.6. We have already started part number 1. Part number 1 we have already completed. So let us start with a next part, next AV number 2, part number 2 of the same poem. Let us start with introductory part given here about the writer. Writer is Boy Kim Chang. He is the writer Boy Kim Chang. Born in 1965. तर बोय किम चांग हे जे आहे त्यांचे लेखक आपले आहे. त्यांचा जन्म 1965 जन्म आहे. इज अ सिंगापूर बोर्न ऑस्ट्रेलियन पोएट. त्या ठिकाणी सिंगापूरमध्ये जन्माला आलेले एक ऑस्ट्रेलियन कवी आहेत. ही इज ऑफ चायनीज डिसेंट. त्यांचा जो मूळ त्यांचं जे आहे ते चीनमधनं ते खरे बिलॉंग्स करतात. चीनमधनं ते आलेले आहेत. त्यांचा मूळ जो आहे तो चीनमधला आहे. ही इज वाईडली रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट प्रॉमिसिंग सिंगापूर पोएट्स टू इमर्ज इन द 1990s. तर सगळ्यात होतकरू आणि सगळ्यात अतिशय चांगले असे कवी म्हणून त्या ठिकाणी सिंगापूरमधले 90च्या दशकातले अतिशय चांगले कवी म्हणून त्यांचं एक एक सन्मान केला गेलेला आहे. बॉय हॅज पब्लिश 4 कलेक्शन्स ऑफ पोएट्री. त्यांचे एकूण 4 संग्रह बॉय यांचे प्रसिद्ध झालेले आहेत, कविता संग्रह. फॉर हिज आर्टिस्टिक अचिव्हमेंट्स ही रिसिव्ड द नॅशनल आर्ट्स काउन्सिल यंग आर्टिस्ट अवॉर्ड इन 1996. तर त्यांना एक चांगलं ज्याला आपण काव्यप्रतिभा असं म्हणतो त्या काव्यप्रतिभेच्या माध्यमातून त्यांना चांगला असा नॅशनल अवॉर्ड जो आहे तो 1996मध्ये त्यांना बहाल करण्यात आला होता. ही टॉट फॉर 13 इयर्स ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ न्यू कॅसल इन ऑस्ट्रेलिया. तर 13 वर्ष त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये न्यू कॅसल विद्यापीठामध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केलेलं होतं. इन 2016 ही जॉईन नॅनयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ॲज अन असोसिएट प्रोफेसर ॲट इट्स स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड इज करंटली हेड ऑफ इंग्लिश डिपार्टमेंट. 2016मध्ये त्या ठिकाणी ते नॅनयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी जॉईन झाले आणि सध्या ते इंग्लिश डिपार्टमेंटचे हेड म्हणून त्या ठिकाणी काम करता आहेत. ही इज द को एडिटर ऑफ द एन्थॉलॉजी ऑफ कंटेम्पररी एशियन ॲस्ट्रेलियन पोएट्स. तर ही इज द को एडिटर ऑफ द एन्थॉलॉजी ऑफ कंटेम्पररी एशियन ऑस्ट्रेलियन पोएट्स. तर एक संस्था आहे, त्या संस्थेचे ते सहसंपादक आहेत. पब्लिश इन 2014 की जो एक संग्रह प्रकाशित झाला होता. एन्थॉलॉजी म्हणजे एक संग्रह. बॉयज वर्क आर हायली रिगार्डेड बाय बोथ द अकॅडमिक अँड रायटिंग कम्युनिटीज इन सिंगापूर. तर त्यांचं जे काम आहे विशेष म्हणजे त्यांचं जे अकॅडमिक वर्क आहे किंवा त्यांची जी रायटिंग कम्युनिटीमध्ये सिंगापूरमध्ये त्यांची जी रायटिंग कम्युनिटीमध्ये आहे ते अतिशय त्यांना एक मानाचं स्थान त्यांना एक कवी म्हणून आहे. असे ते बॉय किम चँग नावाचे हे आपले कवी. द पोएट बिगिन्स द पोएम बाय स्टेटिंग व्हॉट द प्लॅनर्स डू. ही जी कविता आहे प्रामुख्याने ह्या कवितेत त्या ठिकाणी कवीने सुरुवात जी केलेली आहे बाय स्टेटिंग द व्हॉट द प्लॅनर्स डू. त्या ठिकाणी जे प्लॅनर्स आहेत आपले जे नियोजनकर्ते आहे ह्या सिंगापूर शहराचे जे नियोजनकर्ते आहे त्यांनी काय काय केलेलं आहे त्याबद्दलची सुरुवात आहे. ॲज द पोएम प्रोसिड्स वी कम टू नो हाऊ द प्लॅनर्स अचीव व्हॉट दे एम फॉर. जशी जशी पोएम पुढे सरकते पुढे जाते तसं आपल्याला त्या ठिकाणी कळतं की हे जे नियोजनकर्ते आहे आपल्या सिंगापूरचे त्यांनी काय हेतू मनामध्ये ठेवला होता, काय उद्देश ठेवला होता हे शहर तयार करताना. टुवर्ड्स द एंड ऑफ द पोएट डिपिक्ट्स हाऊ द प्लॅनिंग हॅज अफेक्टेड द पोएट. आणि शेवटी कवितेच्या शेवटी त्या ठिकाणी कवी असं म्हणतो आहे की कशा पद्धतीने हे जे प्लॅनिंग आहे, हे जे नियोजन आहे, सिंगापूरचं नियोजन जे आहे ते कवीला कशा पद्धतीने कवीच्या मनावर परिणाम करता आहे. बॉय किम चँग इज टॉकिंग अबाउट फास्ट डेव्हलपिंग मॉडर्न सिंगापूर. तर ह्या कवितेत प्रामुख्याने कवी त्या ठिकाणी जी सिंगापूरमध्ये जी प्रचंड अशी वेगाने जे डेव्हलपमेंट होते आहे, जे आधुनिक युगाने हे जे बदललेला जे जग आहे, आधुनिकतेकडे झुकणारं हे जे प्रचंड मोठी जलद गतीने होणारी ही जी वाढ आहे, ही जी आधुनिकता आहे त्याबद्दल कवी त्या ठिकाणी बोलतो आहे. ही लॅमेंट्स ऑन द लॉस ऑफ ह्युमेन एलिमेंट इन इज सराउंडिंग. त्या ठिकाणी त्याने एक शोक व्यक्त केलेला आहे. लॅमेंट म्हणजे शोक करणं, विलाप करणं एक प्रकारे. हे त्याने एक आपलं शोक व्यक्त केलेला आहे, एक दुःख व्यक्त केलेलं आहे. ही लॅमेंट्स ऑन द लॉस ऑफ
ह्युमन एलिमेंट इन इट सराउंडिंग. तर एक जो जी मानवतावादी जो दृष्टिकोन हवा या आजूबाजूला तो कुठेतरी कमी होत चालला आहे असं कवी म्हणतायत. ही बिकम नॉस्टॅल्जिक अबाउट इज बॉन्डिंग विथ द ओल्ड सिटी. आणि जे जुनं शहर सिंगापूर शहर होतं त्या जुन्या शहराबद्दल ते नॉस्टॅल्जिक झालेले आहे. नॉस्टॅल्जिकचा अर्थ होतो भूतकाळात रमणं, त्याला म्हणतो आपण. त्याला म्हणतात नॉस्टॅल्जिक. तर ते भूतकाळात रमतात आणि त्यांना जुनं सिंगापूर जे आहे त्या जुन्या सिंगापूरच्या आठवणी ज्या आहेत ते त्यांच्या मनामध्ये येत आहेत. आणि जुनं सिंगापूर खरंच चांगलं होतं, पण आत्ता अलीकडच्या सुधारणा ज्या आहेत त्या सुधारणा एक प्रकारे शहराच्या जीवावर उठलेल्या आहेत असं त्यांना वाटतं. We all can hear the echoes of his words in our own hearts when we come across such modernization around us. आणि ज्यावेळेला अशा पद्धतीचं आधुनिकता आपण आपल्या आजूबाजूला बघतो त्यावेळेला आपल्या हृदयाचा सुद्धा एक आवाज असतो. तो आवाज आपल्याला सांगतो की हे जे सगळं बदल होतो आहे त्या बदलामुळे त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या नष्ट होत आहेत, असा असा कुठेतरी एक सूर जो आहे तो त्या ठिकाणी निघतो आहे. वी मे सिम्पथाईज विथ द पोएट. आपण कवीच्या भावनांशी आपण सहानुभूती दाखवतो. वेन ही डिक्लेअर्स ॲट द एंड ऑफ द पोएम दॅट द हार्श रियालिटीज ऑफ मॉडर्नायझेशन हॅव नर्म हिज हर्ट. ज्या वेळेला कवी असं म्हणतोय की शेवटी त्या ठिकाणी जी एक कटू वास्तवता आहे की ह्या आधुनिकतेमुळे त्या ठिकाणी त्याचं हृदय जे आहे, त्याचं मन जे आहे, त्याच्या भावना ज्या आहेत त्या कुठेतरी दुखावल्या गेलेल्या आहेत. आणि कुठेतरी ह्या आधुनिकतेच्या नावाखाली त्या ठिकाणी एक शहरी झगमगाट जो आहे तो कवीला नकोसा वाटतो आहे. द फ्री वर्स फ्रॉम फॉर्म ऑफ द पोएम इज सुटेबल टू द फ्री एक्सप्रेशन्स ऑफ द पोएट्स फिलिंग. तर त्या ठिकाणी ही जी कविता आहे मुळातच मुक्तछंदातली कविता आहे आणि ह्या कवितेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कवीने आपलं मुक्त संचार केलेला आहे, आपला मुक्त भावनांचे पखरण केलेली आहे. आणि जेणेकरून त्या ठिकाणी ही कविता जी आहे ती आधुनिकतेवर कुठेतरी प्रहार करते आहे. बदललेलं सिंगापूर जे आहे ते सिंगापूर खरोखर त्या ठिकाणी आपल्या जुन्या संस्कृतीला त्या ठिकाणी मानेल का अशी भीती कवीला वाटते आहे. आणि कुठेतरी ह्या आधुनिकतेचा एक प्रकारचा त्याच्यावर प्रहार करण्याचं काम ह्या कवितेने केलेलं आहे. तर आधुनिकता असावी पण ती जुन्या मुळांना न सोडणारी असावी असं कवीला वाटतं आहे. बघूया ही कविता नेमके काय आहे आणि त्या कवितेत नेमकं काय दिलेलं आहे ते आपण बघूया. द प्लॅनर्स. तर ह्या कवितेचंच नाव आहे की द प्लॅनर्स म्हणजे नियोजनकर्ते. तर ही नियोजनकर्ते कशा आहे, तर ही नियोजनकर्ते काय करतायत, तर प्लॅनिंग काय असतं आणि आता कवी काय म्हणतोय बघूया आपण. दे प्लॅन, दे बिल्ड, ऑल स्पेसेस आर ग्रिडेड फिल्ड विथ परम्युटेशन्स ऑफ पॉसिबिलिटीज. तर कवीने अगदी सुरुवातीलाच त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, कवी असं म्हणतोय दे प्लॅन, त्यांनी नियोजन केलं. दे बिल्ड, त्यांनी बांधकाम केलं, हे शहर बांधलं. ऑल स्पेसेस आर ग्रिडेड, सगळ्या ज्या जागा होत्या ह्या सिंगापूरमधल्या ह्या पूर्णतः त्या ठिकाणी त्या बिल्डिंगने भरल्या गेल्या. ग्रिडेड पूर्ण एक जाळं जे आहे, ग्रीड तयार झाली पूर्ण एक प्रकारची. ग्रिडेड म्हणजे एक प्रकारचं जाळेदार एक एक प्रकारची जाळी या ठिकाणी सगळ्या बिल्डिंगांची तयार झालेली आहे. फिल्ड विथ परम्युटेशन्स ऑफ पॉसिबिलिटीज, की ज्या ठिकाणी परम्युटेशन्स आहेत जे विशिष्ट प्रकारामध्ये ते मांडलं गेलेलं आहे. परम्युटेशन कॉम्बिनेशन नावाची एक कन्सेप्ट आहे मॅथमॅटिक्समधली, ती इथे अपेक्षित आहे. तर परम्युटेशन्स म्हणजे या ठिकाणी अर्थ आलेला आहे अ व्हेरिएशन इन द ऑर्डर ऑफ अ सेट ऑफ अ थिंग्स. तर दिलेल्या वस्तू एका विशिष्ट प्रकारात मांडणं त्याला म्हणता परम्युटेशन कॉम्बिनेशन असा प्रकार असतो तो. तर अ व्हेरिएशन इन द ऑर्डर ऑफ अ सेट ऑफ थिंग्स, तर एक विशिष्ट असा सेट आहे ह्या इमारतींचा आणि त्याच्यामध्ये काही काही अशा वेगळ्या वेगळ्या व्हरायटी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे असं परम्युटेशन कॉम्बिनेशन अनेक प्रकारचं मिश्रण ह्या संपूर्ण सिंगापूर शहराच्या ह्या इमारतीमध्ये दिसतं आहे. अनेक प्रकारच्या पॉसिबिलिटीज आहेत, अनेक प्रकारच्या शक्यता आहेत. त्या शक्यता सगळ्या पडताळून पाहिल्या गेलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने ह्या बिल्डिंग ज्या आहेत त्या बांधल्या गेलेल्या आहेत. द बिल्डिंग्ज आर इन अलाइनमेंट विथ द रोड्स. आणि ह्या ज्या बिल्डिंग्ज आहेत सिंगापूर शहरामधल्या ह्या ज्या बिल्डिंग त्यांना एक अलाइनमेंट केलेली आहे, त्यांना एक विशिष्ट प्रकारची संरचना आहे. त्या रस्त्याशी अगदी सुसंगत पद्धतीने त्यांना अलाइन केलेलं आहे. रस्त्याच्या बरोबर अगदी त्याची संरचना आहे, त्याची रचना केलेली आहे, त्यांना अलाइन केलेलं आहे. विच मीट ॲट डिझायर्ड पॉईंट्स, आणि एका विशिष्ट बिंदूला त्या ठिकाणी त्या आपल्याला बऱ्या वाटतात. ठिकठिकाणी त्या ठिकाणी त्या व्यवस्थित उभ्या आहेत. लिंक बाय ब्रिजेस ऑल हँग, आणि अनेक ठिकाणी ह्या ज्या बिल्डिंग्ज आहेत त्या ब्रिज जे आहेत ह्या शहरामधले, जे सिंगापूर म्हटल्यानंतर अतिशय सुंदर असं शहर आहे आणि अनेक ठिकाणी असे हे जे ब्रिजेस आहेत, अनेक ठिकाणी असे हे जे पूल आहेत त्या पुलांनी त्या ठिकाणी
ह्या बिल्डिंग्स ज्या आहेत किंवा ही जी सगळे रस्ते आहेत हे जोडले गेलेले आहेत, ते छान पद्धतीने हे सगळं आहे. इन द ग्रेस ऑफ मॅथमॅटिक्स आणि एखाद्या गणितामध्ये शोभावं त्या पद्धतीने हे इतकं सुंदर असं हे चित्र त्या ठिकाणी ह्या सिंगापूरमध्ये दिसतंय. दे बिल्ड अँड विल नॉट स्टॉप. त्यांनी ते बांधत गेले आणि थांबलेच नाही. त्यांनी कधी फुल स्टॉप घेतलाच नाही. इवन द सी ड्रॉज बॅक. अगदी त्यांनी इतकं बांधकाम केलं की अगदी समुद्रापर्यंत त्यांनी त्यांची मजल मारली. त्या ठिकाणी समुद्राला पण त्यांनी मागे हटवलं. अँड द स्काईज सरेंडर. आणि आकाश पण त्या ठिकाणी शरण गेलं. म्हणजे इतक्या उंच बिल्डिंग त्या ठिकाणी गेल्या की आकाशात पण त्या ठिकाणी त्या पोहोचल्या. इतक्या पद्धतीने ते शहरं प्रचंड वाढलेली आहेत. दे इरेज द फ्लॉज. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, फ्लॉज म्हणजे चुका म्हणतो आपण, अनेक चुका ज्या आहेत त्यांनी दूर केलेल्या आहेत. द ब्लेमिशेस ऑफ द पास्ट. ज्या भूतकाळातले जे काही डाग होते, ब्लेमिशचा अर्थ आहे डाग, अ मार्क ऑफ फॉल्ट, स्पॉइलिंग समथिंग दॅट इज अदरवाईज ब्युटिफुल ऑर परफेक्ट. म्हणजे काही गोष्टी ज्या चुकीच्या घडल्या होत्या त्याच्यावरचा एक धब्बा जो आहे त्याला म्हणतात ब्लेमिशेस. द ब्लेमिशेस ऑफ द पास्ट. तर भूतकाळातल्या ह्या चुका त्यांनी सुधारलेल्या आहेत. काही गोष्टी त्यांनी चुकीच्या होत्या त्या त्यांनी बरोबर केलेल्या आहेत. नॉक ऑफ. काही गोष्टी त्यांनी काढून टाकलेल्या आहेत. युजलेस ब्लॉक्स विथ डेंटल डेक्स्टिरिटी. जसं त्या ठिकाणी दातामधलं व्यंग असतं. डेक्स्टिरिटीचा अर्थ आहे हस्तकौशल्य, स्किल इन युझिंग वन्स हँड. जसं त्या ठिकाणी दात बसताना, दंतपंक्ती बसवताना एक अगदी विशिष्ट कौशल्य वापरलं, तर त्या पद्धतीने त्यांनी विशिष्ट कौशल्य वापरून त्या ठिकाणी काही ज्या गोष्टी चांगल्या होत्या, चांगल्या नव्हत्या, त्या त्यांनी विशिष्ट पद्धतीने काढून टाकल्या. ऑल गॅप्स आर प्लग. आणि सगळे जे गॅप्स आहेत, सगळ्या ज्या ठिकठिकाणच्या ज्या ज्या मधल्या मधल्या जागा आहेत त्या भरल्या गेल्या विथ ग्लिमिंग गोल्ड. आणि हे सगळे जे गॅप्स आहेत ना, मध्ये मध्ये जे छोटे छोटे जे दुवे होते, हे अगदी चमकणाऱ्या सोन्यासारखे त्या ठिकाणी ते भरले गेले. द कंट्री विअर्स परफेक्ट रोज ऑफ शायनिंग टीथ. आणि आता हा एक प्रकारे हे सिंगापूर जे आहे, हा जो देश आहे सिंगापूर, त्यांनी अतिशय पद्धतीने एक चांगली अशी चमकदार दंतपंक्ती त्या ठिकाणी परिधान केलेली आहे. सुंदर अशी दंतपंक्ती आहे, शायनिंग टीथ आहेत. ॲनेस्थेशिया, ॲम्नेशिया, हिप्नॉसिस. आणि त्या ठिकाणी ॲनेस्थेशिया आहे, त्या ठिकाणी भूल आहे, त्या ठिकाणी ॲम्नेशिया आहे. ॲम्नेशियाचा अर्थ होतो स्मृतिभ्रंश, त्याला म्हणतो आपण, विसरणं ज्याला म्हणतो आपण. हिप्नॉसिस आहे, संमोहन आहे. ह्या ठिकाणी संमोहन आहे, ह्या ठिकाणी विसरणं, स्मृतिभ्रंश आहे, या ठिकाणी भूल आहे. दे हॅव द मीन्स. अनेक मार्गाने त्यांनी सगळ्यांना पॅरालाइज करून टाकलेलं आहे. इतक्या पद्धतीने शहर हे बदललेलं आहे. दे हॅव द मीन्स. त्यांच्याकडे माध्यम होते, त्या माध्यमांचा त्यांनी वापर केलेला आहे ह्या सगळ्या नियोजनकर्त्यांनी. दे हॅव इट ऑल सो इट विल नॉट हर्ट. त्यांनी हे सगळं केलं आणि त्यांनी कोणाला दुखावलं नाही. सो इट इज न्यू अगेन. आणि पुन्हा एकदा एक नवीन इतिहास जो आहे तो आता बांधला जातो आहे. द पायलिंग विल नॉट स्टॉप. त्या ठिकाणी म्हणतोय कवी म्हणतायत की द पायलिंग विल नॉट स्टॉप. त्या ठिकाणी हे जे पायलिंग आहे, पायलिंग म्हणजे एक रचने ज्याला म्हणतो आपण, किंवा बिल्डिंग बांधणे इथे खरा अर्थ आहे. द पायलिंग विल नॉट स्टॉप. हे जे बिल्डिंग बांधण्याचं काम आहे, ह्या ज्या नवीन नवीन इमारती येत आहेत, ह्या कधीही न थांबणाऱ्या आहेत. द ड्रिलिंग गोज राईट थ्रू. आणि हे ड्रिलिंग जे आहे, ही प्रॅक्टिस जी आहे, हे चालणारच आहे सातत्याने. द फॉसिल्स ऑफ लास्ट सेंचुरी. अगदी मागच्या शतकाचे जे अवशेष आहेत, रिमेन्स या ठिकाणी आलेलं आहे. फॉसिल्सचा अर्थ होतो द रिमेन्स ऑफ एन ॲनिमल ऑर अ प्लांट विच हॅव हार्डन इन टू रॉक. तर प्राणी किंवा ज्या झाडं आहेत त्यांचे जे अवशेष असतात त्याला म्हणतात फॉसिल्स. द फॉसिल्स ऑफ लास्ट सेंचुरी. अगदी मागच्या शतकाच्या त्या अवशेष पण त्या ठिकाणी फिके पडतील इतक्या पद्धतीने हे सगळं काम चाललेलं आहे. बट माय हार्ट वुड नॉट ब्लीड. पोएट्री. पण ह्या सगळं बघून त्या ठिकाणी मला कुठल्याही पद्धतीने माझ्या हृदयातून कवितेचा उगम होत नाही आहे, मला कविता सुचत नाही आहे. नॉट अ सिंगल ड्रॉप टू स्टेन द ब्ल्यू प्रिंट. आणि कुठलाही एक साधं मला एक ड्रॉपसुद्धा एक त्या ठिकाणी येत नाही. नॉट अ सिंगल ड्रॉप टू स्टेन द ब्ल्यू प्रिंट ऑफ आवर पास्ट टुमारो. आणि मागच्या गतकाळातल्या ज्या काही ब्ल्यू प्रिंट आहेत, जो आराखडा आहे, तो आराखडा मला आता काहीही आठवत नाही, इतक्या पद्धतीने हे वाढतं आहे. कुणीही त्याला आक्षेप घेत नाही आहे. न जाणो त्यामुळे आपल्या भूतकाळाच्या भविष्याचे हे परिपूर्ण नेटके चित्र खराब होईल की काय असं वाटतं. आणि म्हणून तो म्हणतोय कोणालाही याची कदर नाही आहे, कोणालाही त्या ठिकाणी दुःख वाटत नाही. इतक्या पद्धतीने हे बेदरकारपणे चाललेलं आहे आणि कुठेतरी हे थांबलं पाहिजे असं कवी त्या ठिकाणी म्हणतोय. इतक्या पद्धतीने आधुनिकीकरण जे आहे, त्या आधुनिकीकरणामुळे त्या ठिकाणी कुठेतरी हे सिंगापूर जे आहे त्याचं चित्र बदललेलं आहे. आणि कवी भूतकाळात रमतो आहे आणि भूतकाळाच्या आठवणीकडून त्या ठिकाणी तो म्हणतो इतक्या निर्दयपणाने हे चाललेलं आहे की मला माझी कविता सुचत नाही आहे. इतक्या पद्धतीने ह्या भावना माझ्या दुखावल्या गेलेल्या आहेत असं कवी त्या ठिकाणी सांगतो आहे. पुढच्या भागात आपण अजून नवीन बघूया.